हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. CPL महारिव्हिजन सेशनमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वाचं सेशन होणार आहे आपलं इश्यू ऑफ शेअर्सवर. राईट, 10 पैकी फक्त वर्गामध्ये 5 ते 6 जणच असतात ज्यांना हा चॅप्टर एकदम व्यवस्थितरित्या जमतो. 10 पैकी 9 जणांना पार्टनरशिप फायनल अकाउंट जमते, बट 10 पैकी 10 जणांना हा चॅप्टर जमत नाही. तर आपल्याला आज आणि उद्या बॅक टू बॅक 2 दिवस इश्यू ऑफ शेअर्सवर डिस्कशन करायचं आहे. जर्नल एंट्रीज स्टुडंट जे जे कनेक्ट होतील त्यांना विचारायचं आहे. सो जस्ट गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. मी सेशन स्टार्ट करतो म्हणजे सर्व स्टुडंटला दिसेल. ओके, डन. माझा आवाज तुमच्यापैकी प्रत्येकांना येतोय. सो पहिला प्रश्न कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सना मी जर्नल एंट्रीज विचारतो इश्यू ऑफ शेअरचे, आणि मग त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम करायला स्टार्ट करणार आहोत. ओके, तुम्ही असं समजायचं आहे की जेवढेही स्टुडंट्स स्ट्रीम पाहत आहेत यूट्यूबवर, की ते मी एंट्री तुम्हालाच विचारत आहे, आणि मेक शुअर करायचं की त्या एंट्रीचा आन्सर तुम्हाला येते का. ओके, सो पहिला प्रश्न कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्स पैकी ज्ञानेश्वर भिसे, तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. ओके भिसे, तू मला सांग की जेव्हा जेव्हा ॲप्लिकेशन मनी कंपनी रिसिव्ह करते त्याची जर्नल एंट्री काय होते? Bank account year to equity share application account CR. बँक अकाउंट DR टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR. ओके, डन. त्याच्यानंतर ते जर आलेली ॲप्लिकेशन मनी तू जर ट्रान्सफर केलास शेअर कॅपिटल अकाउंटला, तर त्याची जर्नल एंट्री काय होते? Equity share application account year to equity share capital account CR. राईट, दोन्हीच्या दोन्ही एंट्रीज मेक शुअर करा तुमचे करेक्ट आले असतील. नेक्स्ट क्वेश्चन भार्गव तुझ्यासाठी आहे. बेसिक प्रश्न विचारायलो, उत्तर दे. ओके भार्गव, एक कंपनी 25,000 शेअर्स विकायला काढली. ओके, आणि त्या कंपनीला मागणी 30,000 शेअर्सची आली, तर त्या परिस्थितीला काय म्हणतात, त्या सिच्युएशनला काय म्हणतात? 25,000 शेअर्स कंपनी विकायला काढली, जास्त शेअरची हा, जास्त शेअरची मागणी आली. जास्त मागणी. हा, भार्गव अशा प्रकारे इथं फसला. हा, पांडुरंग. ओव्हर सबस्क्रिप्शन सर. पांडुरंग, जर 25,000 विकायला काढले आणि तेवढीच मागणी आली, तेवढीच फुल सबस्क्रिप्शन. हा, आणि 25,000 विकायला काढलाय, मागणी आली 20,000ची, अंडर सबस्क्रिप्शन सर. अंडर सबस्क्रिप्शन. करेक्ट. हर्षद, तुझ्यासाठी प्रश्न आहे की कंपनी जर शेअर 100 रुपयाचं शेअर आहे आणि ते 100 रुपयाचं शेअर कंपनी 120 रुपयाला विकत आहे, तर त्याला काय म्हणतात? प्रीमियम. इश्यूड ॲट प्रीमियम. ओके, आणि जर 100चं शेअर 100ला विकत असेल तर? आवाज आला नाही हर्षद. हा भिसे, 100 रुपयाचं शेअर 100ला विकत असेल तर? इश्यूड ॲट पार. इश्यूड ॲट पार. अँड 100चं शेअर जर कंपनी 90 रुपयाला विकाली तर? इश्यूड ॲट डिस्काउंट. इश्यूड ॲट डिस्काउंट. करेक्ट, व्हेरी गुड. ओके, चल, बेसिक बेसिक प्रश्न विचारणं झालेले आहेत. गणित एक वेळेस मी तुम्हाला दाखवून देतो स्ट्रीमवर, म्हणजे तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट राहताल स्ट्रीम सोबत. ओके, जेवढे स्टुडंट स्ट्रीम बघायले, फटाफट एक रफ वही किंवा रफ पेज घ्यायचा आहे, तिथं फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे, कारण आपल्याला एक प्रॉपर गणित करायचं आहे. जर्नल एंट्रीज. ओके, इश्यू ऑफ शेअर्स DR अँड CR. चलो, जो प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे तो तुमच्या पुस्तकातला राकेश लिमिटेडचा हा प्रॉब्लेम आहे, जो की या गणितामध्ये आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे, की कशा पद्धतीने याची बॅलन्स शीट तयार होते ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके, डन. चला, सर्वात पहिला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. या गणितामध्ये राकेश लिमिटेड हे कंपनीचं नाव दिलेलं आहे, आणि त्यांनी 2,000 शेअर्स विकायला काढले, 2000 इक्विटी शेअर्स. एका शेअरची किंमत आहे 100, आणि 100 रुपयाचं शेअर
₹20 प्रीमियमवर विकायलेत. तर सर्वात पहिले समजून घ्या की इनवॉइस प्राइस कशाला म्हणतात आणि फेस व्हॅल्यू कशाला म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टीतला अंतर तुमच्यापैकी प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. ओके, एका रफ पेजवर या. तिथं मी जसं लिहायलो तसं लिहा. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट आणि फायनल, हे असे 4 कॉल्स कंपनी एक्झॅक्ट करणार आहे. ओके, डन. असं लिहिल्यानंतर दोन्ही खाली अंडरलाईन करायचं आणि सर्वात पहिला ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल याची इनवॉइस प्राइस लिहून टाकायची. 20, 50, 20 आणि 30. ओके, हे या शेअर्सची इनवॉइस प्राइस झाली. इनवॉइस प्राइस म्हणजे काय की कंपनी ह्या या किमतीला शेअर्स विकत आहे. आपल्याला इकडे लिहायचं आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे कोणत्या किमतीला कंपनी ते शेअर विकत आहे. ओके, अक्षय, तुझ्यासाठी प्रश्न आहे. फेस व्हॅल्यू सांगू शकतोस का किती येईल काय नाही ते? हो सर, हो सर. हा, ऍप्लिकेशनची फेस व्हॅल्यू किती येते? ₹20 सर. 20. अलॉटमेंटची फेस व्हॅल्यू किती येते? ₹30 सर. करेक्ट, अलॉटमेंटची फेस व्हॅल्यू होते 30. फर्स्ट कॉल, ₹20. फायनल, ₹30. राईट. बेरीज सांग, फेस व्हॅल्यूची किती आली? 100 सर. 100. आणि इनवॉइस प्राइस किती आली? 120. राईट. हे झालं त्या शेअरची फेस व्हॅल्यू. ₹100 शेअर कंपनी कितीला विकाली? 120. भार्गव, तुझ्यासाठी प्रश्न आहे. 100चं शेअर जे कंपनी ₹120 विकाली, तर हे ₹20 कशाचे आहेत? ते ₹20 सर प्रीमियमचे आहेत. प्रीमियमचे आहेत. प्रीमियम कोणत्या कॉलवर यायलंय? फर्स्ट कॉलवर यायलंय, फायनलवर यायलंय का अलॉटमेंटवर प्रीमियम आहे? अलॉटमेंटवर आहेत. अलॉटमेंटवर प्रीमियम आहे. ओके, करेक्ट. अलॉटमेंटच्या कॉलवर प्रीमियम आहे. हे एवढं कन्सेप्ट क्लिअर झालं? डन. हे कन्सेप्ट कंपल्सरी क्लिअर व्हायला पाहिजे, कारण हे महत्वाचं आहे. ह्याच्याशिवाय गणित तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. डन. आता सर्वात पहिले इथे सांगण्यात आलेलं आहे की कंपनी 2000 शेअर्स विकायला काढली. ₹100 एका शेअरची किंमत होती, विकायली ₹20 प्रीमियमवर, म्हणजे ₹120 विकायली. ओके, त्याच्यानंतर इथं प्रत्येक कॉलच्या किमती दिलेल्या आहेत, किती किती कॉल्स येईल काय नाही ते समोर सांगण्यात आलेलं आहे. ऍप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 3000 शेअर्स. आता ह्याच्यावरून तुम्ही मला सांगायचं आहे की या गणितामध्ये कोणतं केस आहे. जेवढेही यूट्यूबवर स्ट्रीम पाहिले ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करतील. अंडर सबस्क्रिप्शन आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन आहे का फुल सबस्क्रिप्शन आहे? जेवढेही यूट्यूबवर स्टुडंट पाहिलेत, कारण कंपनी विकायला काढली 2000 शेअर्स. मागणी कितीची आली? मागणी आली फक्त 3000 शेअर्सची. राईट, म्हणजे जेवढं कंपनी विकायला काढली त्याच्यापेक्षा जास्त मागणी आली, तर त्याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. राईट, कंपनीला पैसे 3000 शेअर्सचे आले, ऍक्च्युअल मध्ये इश्यू झाला काय? ओव्हर सबस्क्रिप्शनचं. डन, करेक्ट. त्याच्यानंतर साधं सिंपल लॉजिक आहे. कंपनी विकायला काढली 2000 शेअर्स, मागणी आली 3000ची, तर कंपनी ते 1000 शेअरचे जे एक्स्ट्रा पैसे आलेत त्याच्यासाठी वापस आणखी 1000 नवीन शेअर करत नाही. कंपनीला कायदेशीररित्या किती हजार शेअरच विकावं लागते? 2000 शेअर्स. जास्त शेअर जर विकायचं असेल तर मग पुन्हा आणखी एक वेळेस IPO आणावं लागतो. ओके, सध्या पुरतं कंपनी फक्त 2000 शेअर विकू शकते. 1000चे आलेले पैसे आहेत एक्स्ट्रा, एकतर कंपनी ते रिफंड करते किंवा रिजेक्ट करते. ओके, डन. आता समोरचं वाचूयात काय सांगण्यात आलेलं आहे. 2000 शेअर्स वेअर अलॉटेड टू द अप्लिकंट्स फॉर 2400 शेअर्स अँड रिमेनिंग ऍप्लिकेशन्स ऑफ 600 शेअर्स बिंग रिफ्युज्ड अँड ऍप्लिकेशन मनी ऑन देअर शेअर्स वॉज रिफंडेड. आता ही जी लाईन आहे ही मॅक्सिमम जणांना कन्फ्यूज करते. इथं काय झालं काय नाही कळतच नाही. ओके, तुम्हाला जास्त कन्फ्यूज करण्याच्या अगोदर सर्वात पहिले आपण एक टप्पा क्लिअर करून घेऊयात. आपण सर्वात पहिला ऍप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री करून घेऊयात. ओके, भिसे, तुझ्यासाठी प्रश्न आहे. ऍप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री येस ऑर नो मध्ये मला फक्त एवढं सांग,
3000 गुणिले 20 होते का? येस और नो? हो होते सर. येस. 3000 गुणिले 20 किती होतात? 3000 गुणिले 20 60,000. 60,000. चला पहिली एंट्री करा. 1 नंबर टाका. बँक अकाउंट TR 60,000. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. नॅरेशन मी थोडं स्किप करायलो हा. नॅरेशन लिहित बसलो तर वेळ लागते, गणित खूप लेंथी होऊन जातं. डन. हा, आता नेक्स्ट गोष्ट जे आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे, चला आपल्याजवळ एकूण सर्वसाधारण सभासद कडून, शेअर होल्डर्स कडून आपल्याजवळ 3000 रुपये आलेच. सर्वसामान्य जेवढेही लोक अप्लाय केलेत त्या ऍप्लिकंट्स कडून आपल्याला 3000 शेअरचे पैसे आलेत. तर 3000 पैकी दिलेल्या प्रॉब्लेम नुसार आपण काय करायलो, 600 शेअर्सचे पैसे रिफंड करायलो. ओके, 600 शेअर्सचे पैसे आपण रिफंड करायलो. एवढं ज्यांना ज्यांना माहीत झालं त्यांना थम्सअपचं इमोजी शेअर करायचं. 600 शेअर्सचे पैसे आपण रिफंड करायलो. 3000चे पैसे आले आपल्याला, त्यापैकी 600 शेअर्सचे पैसे आर बिंग रिफ्युज्ड. ओके, इथंपर्यंत ज्याला क्लिअर झाला त्यांना थम्सअपचं इमोजी शेअर करायचं आहे. मग आपण बाकीचं स्टार्ट करूयात आता. डन. नंदिनी, निकिता, शेखचं सुद्धा आन्सर आलेला आहे. कमेंट सेक्शन वाल्यांचं स्टुडंटचं काही नसेल, त्यांना त्यांच्यापैकी मॅक्सिमम जणांना कव्हर झाला असेल. ओके, कारण आपल्याला 3000 शेअर्सचे पैसे आलेत, त्यापैकी 600 शेअर्सचे पैसे आपण रिफंड केले. ओके, आता थोडंसं तुम्हाला मी आउट ऑफ द बॉक्स नेतो. पुढच्या 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की व्हॉट इज मीन बाय प्रो रेटा अलॉटमेंट. ओके, प्रो रेटा अलॉटमेंट एक्झॅक्ट काय. सपोज एक कंपनी शेअर्स विकायला काढली. ओके, ऍप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल. त्या शेअरची किंमत आहे 2,3,2,3 10 रुपये. हे पण सेम तसंच आहे, 10. ओके, डन. आता हे कंपनी 1000 शेअर्स विकायला काढली, XYZ कंपनी. त्यातले ह्या 1000 पैकी 100 शेअर्स पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज केलात कंपनीला. ओके, आणि या 100 गुणिले 2 असं 200 रुपये कंपनीला ऍप्लिकेशन मनी पेड केलं. ओके, 200 गुणिले 2 सॉरी 100 गुणिले 2 असं ऍप्लिकेशन मनी तुम्ही पेड केलं. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर कंपनीचं तुम्हाला मेसेज आलं. जेव्हाही एखाद्या शेअर होल्डर्सला शेअर मिळतात त्यावेळेस शेअर होल्डरला कंपनीचा मेसेज वगैरे येत असते की तुम्हाला शेअर्स इश्यूड झाले, ऍप्लिकेशनवर नोटिफिकेशन वगैरे येत असते. ओके, आता ज्या व्यक्तीनं, सपोज तुमचं नाव, कॅरेक्टरचं नाव आपण असं घेऊया तिथं मिस्टर गणेश. ओके, मिस्टर गणेशनं या 1000 पैकी 100 शेअर पाहिजे असं मागणी केलं होतं कंपनीला, आणि 100 गुणिले 2 ऍप्लिकेशन मनी पेड केलं. त्याच्यानंतर गणेशला मेसेज आला की गणेश, तुम्हाला 100 पैकी आम्ही फक्त 70 शेअर देऊ असं कंपनीला त्यांना सांगितलं, आणि 100 पैकी 70 शेअर्स दिले. त्याच्यानंतर गणेश विचारामध्ये पडला की यार, कंपनीला मी 100 शेअरसाठी अर्ज केलं होतं, त्यातले मला फक्त त्यांनी 70च शेअर दिले. म्हणजे 70 गुणिले 2 140 रुपयेच माझे कंपनीजवळ जाव, तर मी कंपनीला सुरुवातीला किती रुपये दिले? 200 रुपये दिले. आता तुम्ही सांगा, गणेशचे किती रुपये एक्स्ट्रा कंपनीजवळ जमा आहेत? गणेशचे किती रुपये कंपनीजवळ एक्स्ट्रा जमा आहेत? 60 रुपये. 60 रुपये. कमेंट मधल्यांचं तर आन्सर आलं, त्यांना क्लिअर झालं. बाकी युट्यूबवरचे स्टुडंट्स
निकिता मटवालेचा सुद्धा आन्सर आलेला आहे 60 रुपये. साधं सिंपल लॉजिक आहे. 60 रुपीज. ऑल राईट. हा, आता गणेश मेसेज केला कंपनीला की यार मी तर तुम्हाला 200 रुपये दिलं होतं, तुम्ही मला 140चे शेअर दिलेत, तर काय करा, माझं मला 60 रुपये वापस करून टाका, असं गणेशनं कंपनीला सांगितलं. कंपनी म्हणली की मिस्टर गणेश, थँक्यू सो मच फॉर इन्व्हेस्टिंग इन आवर कंपनी, आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्याबद्दल धन्यवाद, बट आम्ही ते 60 रुपये तुम्हाला देऊ शकत नाही, बिकॉज आम्ही प्रो रेटा अलॉटमेंट करायला. गणेश म्हणला की प्रो रेटा अलॉटमेंट म्हणजे काय. मिस्टर गणेश, तुम्हाला 70 शेअर मिळाले आणि त्या 70 शेअरचं फक्त तुम्ही आता ऍप्लिकेशन मनी पेड केला, त्यानंतर ह्याच 70 शेअरचं तुम्हाला अलॉटमेंट मनी पेड करायचं आहे. गणेश म्हणला यस, सुरुवातीला मी ऍप्लिकेशन मनी पेड केले 70 × 2, आता 70 × 3 मला अलॉटमेंट मनी पेड करायचं. ओके, मग आता 70 × 3 केलात तर आन्सर येईल 210. अलॉटमेंटच्या कॉलची प्राइस किती आहे. गणेश म्हणला की यस, कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 210 रुपये अलॉटमेंटची प्राइस येईल, जे की तुम्ही मागाल तेव्हा मी देऊ. तर मग कंपनी म्हणले की त्यावेळेस तुम्ही 210 द्यायचं नाही, तुमचे आमच्याजवळ किती रुपये जमा आहेत, 60 रुपये ऑलरेडी जमा आहेत, तर तुम्ही फक्त काय करा, आम्हाला 150 रुपये द्या. म्हणजे शेअर होल्डर पुढच्या हप्त्याची जेवढी रक्कम देणार आहे त्यातून ते 60 रुपये वजा केल्या जातात. राईट, त्यालाच काय म्हणतात, प्रो रेटा अलॉटमेंट. आता प्रो रेटा अलॉटमेंट ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये कमी शब्दामध्ये मी सांगू शकत नाही, जे आहे ते एवढंच आहे. ओके, त्या 150 रुपये जे ऍडजस्ट झाले, ऍक्च्युअल मध्ये देणं किती बाकी होतं, 210. 60 रुपये ऑलरेडी कंपनी जवळ होते, म्हणून कंपनीने 210 मधून 60 वजा केले, मग त्यावेळेस कंपनी त्याच्याकडून किती घेईल, फक्त 150. ह्याला म्हणतात प्रो रेटा अलॉटमेंट. ओके, शेअर होल्डर्स कडून जे ऍप्लिकेशनच्या वेळेस गेलेले पैसे असतात ते अलॉटमेंटच्या कॉलच्या वेळेस ऍडजस्ट करणे. डन. ओके, आता चेक करा की कंपनीनं तीन 3000 शेअर्स विकायला काढले होते, 600चं रिफंड केलं. ओके, ऍक्च्युअल मध्ये कंपनी जवळ किती शेअर्स आहेत, 2000. मग आता सांगा कंपनी किती शेअर्स प्रो रेटा अलॉटमेंट करायली. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट्स काही सांगू शकता, कंपनी किती शेअर्सचे पैसे प्रो रेटा अलॉटमेंट करायली. 400. करेक्ट. 400. उरले 2400 शेअर्स, त्यापैकी 2000 जाणार कॅपिटल अकाउंट्स मध्ये आणि 400 रुपयाची जाणार प्रो रेटा मध्ये. कॅपिटल आणि प्रो रेटा 600चे शेअर्स रिफंड करणार. ओके, आता हे झाले कॅल्क्युलेशन. 3000 शेअर्सचे पैसे कंपनीला आले, 600चे कंपनी पैसे वापस करून टाकले, उरले 2400. 2400 पैकी 2000चे पैसे कॅपिटल अकाउंट मध्ये जाणार आणि 400 जाणार प्रो रेटा अलॉटमेंट. मला फक्त एवढं सांगा की आता ह्या 2000ला, 400ला आणि 600ला किती न गुणू, म्हणजे दुसऱ्या एंट्रीचे अमाऊंट मला मिळतील, किती न त्याचा गुणाकार करू. 20 गुणाकार. पक्क. हो सर. ऍप्लिकेशन मनीची किंमत किती आहे, 20 आहे, म्हणजे सरळ सरळ 20 न गुणाकार करायचा आहे. गुणिले 600 गुणिले 20, 400 गुणिले 20 आणि 2000 गुणिले 20. आन्सर किती किती येईल, 40, 8, 12. 40, 8, 12. जस्ट 1 सेकंड. 40, 8, 12. डन. जर्नल एंट्री करून टाकूया त्याची. माईक चालू आहे, म्यूट करा कोणाचं चालू आहे.
इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 60,000. इक्विटी शेअर कॅपिटल 40. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. अलॉटमेंटच्या कॉलचे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला आले 8,000. टू बँक अकाउंट CR 12. डन. 40, 8, 12. पहिले दोन एंट्रीज झाले. वर्किंग नोट मध्ये जर बघायला गेलं तर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड आणि ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर हे दोन एंट्रीज झाले. त्याच्यानंतरची एंट्री आहे अलॉटमेंट मनी रिसिव्ड, सॉरी ड्यू. हा चल पण पांडुरंग, अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री सांग पांडुरंग. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR हम्म. टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर प्रीमियम. अक्षय तुझ्यासाठी प्रश्न आहे. अक्षय, जर एखाद्या शेअर्सवर एखादा एक शेअर आपण डिस्काउंटवर विकायलो, ओके, किंवा एखादा एक शेअर आपण प्रीमियमवर विकायलो, तर प्रीमियमची एंट्री किंवा डिस्काउंटची एंट्री जे आपण लिहिता ते त्या पर्टिक्युलर कॉलच्या ड्यूच्या एंट्रीमध्ये लिहावं लागते का रिसिव्डच्या एंट्रीमध्ये लिहावं लागते? अक्षय, आवाज खूप बारीक यायला अक्षय, आता सांग. ड्यूच्या एंट्रीमध्ये लिहावं लागतं सर. प्रीमियम असू दे का डिस्काउंट असू दे. ड्यूच्या एंट्रीमध्ये लिहावं लागतं, ओके. आणि जर एका शेअरची कॉल्स इन ऍडव्हान्स आणि एरर्स असेल तर ड्यू मध्ये का रिसिव्ड मध्ये? कॉल्स इन ऍडव्हान्स आणि एरर असेल तर रिसिव्ह मध्ये लिहावं लागतं. कॉल्स इन ऍडव्हान्स आणि कॉल्स इन एरर्स हे रिसिव्डच्या एंट्रीमध्ये असते आणि इश्यू ॲट डिस्काउंट किंवा इश्यू ॲट प्रीमियम हे कॉल्स इन एरर्स आणि ऍडव्हान्स रिसिव्डच्या एंट्रीमध्ये असते. इश्यूड ॲट डिस्काउंट आणि प्रीमियम हे ड्यूच्या एंट्रीमध्ये असते. ओके, डन. चला आता इथून पुढचे जे एंट्री आहेत अक्षय, ते आपल्याला किती हजार न करायचे? 3,000 विचारात घेऊन करायचे का 2,000 विचारात घेऊन करायचे? तर 2,000 करू आपण. 3,000 तर होऊन गेले ना. हा, कॉल कमेंट सेक्शन वाल्यांना काय वाटतं आता या ऍप्लिकेशनच्या नंतरचे जेवढे कॉल्स आहेत त्याची एंट्री करत असताना कितीचा विचार करायचा, 2,000 का 3,000? अक्षय, तू काय म्हणत होतास? राईट, 2,000. कारण जे 3,000 आले होते ते तर आपण 1,000 ऍडजस्ट केले, 400 प्रोरेटा अलॉटमेंट आणि 600 रिफंड राहिले. आता 2,000, तर प्रत्येक एंट्री करत असताना आपल्याला 2,000चे विचार करायचे. ओके, डन. चल आता करूयात आपण 2,000 गुणिले 50. ज्या पण कॉलची ड्यूची एंट्री करता त्या कॉलचं नाव त्या एंट्रीमध्ये DR ला येते. उदाहरणार्थ आता इथं आपण करायला अलॉटमेंट ड्यूची एंट्री, राईट? तर अलॉटमेंट हे नाव जर्नल एंट्रीमध्ये DR साइडला येते. ओके, डन. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट DR 2. इक्विटी शेअर कॅपिटल टू सेक्युरिटी प्रीमियम टू सेक्युरिटीज प्रीमियम. चला इथं अमाऊंट किती येईल? 1,60,000 असणार. 1,00,000 येईल. 1,00,000 कसं आलं? सरळ सरळ 2,000 गुणिले 50 करायचं. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल ची अमाऊंट आहे ते लिहायचं 2,000 गुणिले 30
किती येईल 60 आणि 40. डन. ज्यांना ज्यांना क्लिअर झालं नाही, 2000 शेअर्स आहेत, राईट. तर एकूण अलॉटमेंटच्या कॉलची फेस व्हॅल्यू आहे, अलॉटमेंटच्या कॉलची फेस व्हॅल्यू आहे, एकूण जर प्राइस बघायला गेलं तर 50 आहे. ओके. तर 30 हे त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि 20 हे सेक्युरिटीज प्रीमियम आहे. तर साधं सिंपल गणित, 20,000 गुणिले 30 हे जाईल शेअर कॅपिटलला, सॉरी 2000 गुणिले 30 जाईल शेअर कॅपिटल आणि 2000 गुणिले 20 जाईल 40,000 सेक्युरिटीज प्रीमियमला. कुठे जाईल? सेक्युरिटीज प्रीमियम. डन. त्याचे मल्टिपल वेज आहेत ॲट दिस मोमेंट, जे पण मला योग्य वाटत आहे तुम्ही सांगत आहे. आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना त्यांच्या कॉलेजेसमध्ये क्लासेसमध्ये झाला असेल ते तुमच्या वेजनं तुम्ही करू शकता. ओके. डन. चला आता अलॉटमेंटच्या कॉलचे आपल्याला 1,00,000 रुपये येणे बाकी आहेत. ओके. डन. त्याच्यानंतर एंट्री नंबर 4. एंट्री नंबर 4 मध्ये आपल्याला एकूण अलॉटमेंट मनी रिसिव्हची एंट्री करायचं आहे. भिसे, तुला काय वाटते आपल्याला जे 1,00,000 रुपये येणे बाकी आहेत त्यापैकी किती रुपये येतील रिसिव्हच्या एंट्रीमध्ये? 92,000. 92,000 कस का भिसे? तर ते ऍप्लिकेशन ट्रान्सफरच्या एंट्रीमध्ये 8,000 ऑलरेडी आलेले आहेत अलॉटमेंट. ऑलरेडी ऍप्लिकेशनच्या वेळेस त्या 1,00,000 पैकी आपल्याला 8,000 आलेले आहेत. म्हणजे आता हो. किती रुपये येणार आहे? 92,000. पक्का? हो. कमेंट सेक्शन वाल्यांना काय वाटतं? अक्षय, तुला काय वाटतं? हो सर, तिथे बरोबर आहे. 92,000. 92,000. साधं सिंपल लॉजिक आहे. हर्षद तुला काय वाटतंय? 92,000. साधं सिंपल लॉजिक आहे, ते चेक करा. 1,00,000 पैकी 8,000 आपल्याला ऑलरेडी इथं आले होते. ओके. सो आता 1,00,000 येणं बाकी आहेत, त्यापैकी 8,000 ऑलरेडी आलेत सुरुवातीलाच ऍप्लिकेशनच्या वेळेस. मग राहिली किती? 92. सरळ सरळ इथे लिहून टाकायचंय. बँक अकाउंट DR2. इक्विटी शेअर अलॉटमेंट. भाई, ज्यांनाही वाटते मी नॅरेशन लिहिना गेलो याचा अर्थ एक्झाम मध्ये लिहायचं ना, असं काही विचार करू नका. चुकीचा गैरसमज. नॅरेशन लिहित बसलं तर वेळ खूप जाते आणि आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कव्हर करायचं आहे. त्यामुळे नॅरेशन मी इग्नोर करत आहे. ओके. लिहित नाही, पण तुम्हाला एक्झाम मध्ये नॅरेशन लिहावं लागतं. ओके. डन. आणि नॅरेशन जर लिहिलेले व्हिडिओज बघायचे असतील तर ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर इश्यू ऑफ शेअरची पूर्ण प्लेलिस्टच आहे, त्याच्यामध्ये सर्वच गणिते शिकवलेले आहेत. ते तुम्ही एक वेळेस रिवाइज करू शकता. ओके. डन. तसं आपल्याजवळ भार्गव आणि भिसे असताना काही गरज नाही नॅरेशन लिहायची. भिसे सांगेल, भिसेचं नॅरेशन सांग बेटा काय आहे ते. चौथ्या एंट्रीचं का सर? हा. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ह. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ओके. डन. चला आता पब्लिक इथून थोडंसं लक्ष द्या, इथून प्रत्येक एंट्री महत्वाची आहे. ओके. डन. आता समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करूयात आपण, म्हणजे एक एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल आपल्याला. या गणितामध्ये तुम्हाला एका शेअर होल्डरचं नाव दिलेलं आहे की ज्याचे शेअर्स तुम्ही जप्त केला, ज्या शेअर होल्डरचे शेअर्स तुम्ही जप्त केला. कोणाचं नाव दिलेलं आहे, कोणाचे शेअर्स तुम्ही जप्त केला? मिस्टर मंदार. मिस्टर मंदार. मिस्टर मंदारचे शेअर जप्त केला तुम्ही. का त्याचे शेअर जप्त केला? त्याचं मात्र एकमात्र रिझन आहे की त्यानं फर्स्ट आणि फायनल कॉल ह्या दोन कॉलची रक्कम देऊ शकला नाही. ओके. फर्स्ट आणि फायनल कॉलची रक्कम देऊ शकला नाही. मीन्स कोणते दोन कॉल? ह्या दोन कॉलची रक्कम तो देऊ शकला नाही. पांडुरंग सांगू शकतोस का की त्या मिस्टर मंदार जवळ किती शेअर्स होते? 2,000 पैकी किती शेअर मंदार जवळ होते? 80 शेअर्स.
80 शेअर्स होते. चेक करा. राईट. काय सांगितलेलं आहे? ऑल अमाऊंट्स वेअर ड्युली रिसिव्ड, म्हणजे सर्व शेअर होल्डर्सना जेव्हा जेव्हा इश्यू ऑफ शेअर्स मध्ये असं म्हणतायत ऑल अमाऊंट्स वेअर ड्युली रिसिव्ड, म्हणजे सर्व कॉल्स, हे जे कॉल्स होते ना ह्याचे पैसे आले. एक्सेप्ट, एक्सेप्ट म्हणजे काय? वगळून. कशाला वगळून? मिस्टर मंदार ज्याच्याजवळ 80 शेअर्स कंपनीने दिले होते. ओके, मिस्टर मंदार ज्याच्याजवळ कंपनीने 80 शेअर्स दिले होते त्यानं ह्या 2 कॉलचे पैसे दिला नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे की जर एखादा एक शेअर होल्डर एखाद्या कॉलची रक्कम दिला नाही तर कंपनी त्याचे शेअर्स काय करते? जप्त करते. जे एस पी वाले आहेत त्यांना माहित आहे की भाग जप्ती किंवा जप्त झालेल्या भागांची पुनर्विक्री काय असते काय नाही तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. आणि कंपनी काय करायली? ते जप्त झालेले शेअर्स विकून टाकायली. कोणाला विकायली? एनीवन, कोणी सांगू शकते? युट्यूबवर व्हिडिओ बघत असणारे स्टुडंट, मंदारचे जप्त झालेले शेअर्स कंपनी कोणाला विकाय? गणित वाचा, तुम्हाला गणितामध्ये नाव दिसेल. कमेंट सेक्शन मध्ये शेअर होल्डर्स असं आलेलं आहे. त्यानंतर 80 काही तर आलेलं आहे. जयश्रीचं सर्वात पहिला आन्सर आलेला आहे. जयश्री, वैष्णवी पवार आणि साईनाथ चप्पलवार. आणि निकिता मठवालेचं सुद्धा आन्सर आलेला आहे की मिस्टर केतन. मिस्टर केतनला कंपनी जप्त झालेले भाग पुन्हा विकाई. राईट, डन. मंदार कोण होता? क्लिअर झाला. केतन कोण होता? क्लिअर झाला. ओके, आता आपण करूयात फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री. एंट्री क्रमांक 5. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट CR. चला गुणाकार करा की कंपनी जवळ टोटल 2000 शेअर्स आहेत. 2000 गुणिले 20 किती रुपये येईल? 2000 गुणिले 20. रवींद्र पवार, बाकी जर तुझ्याजवळ कोणती मेथड असेल तर तुझ्या मेथडनं सुद्धा ट्राय कर. दिस इज द बेस्ट मेथड विच आय कॅन टीच यू, आणि ज्याच्यामुळे बाकी माझ्या क्लासमधल्या सर्व स्टुडंटला सुद्धा समजलं आहे. मे बी तुझे जे सर शिकवले असतील त्याची कंटिन्युअस प्रॅक्टिस झाल्यामुळे तुला ते मेथड इझी जात असेल, असं काही नाहीये. 2000 गुणिले 20 40,000. तुम्हाला 40,000 रुपये येणे बाकी आहे. आता मी असं सुद्धा इथं लिहू शकत होतो 2000 गुणिले 20 40,000. बट बाकी पुन्हा आणखी स्टुडंट विचारून कंपल्सरी हे करतील की हे लिहावं लागते का असं तसं. सो चुकीचा मेसेज जाते. त्यामुळे मी शक्यतो अशा गोष्टी टाळायचा प्रयत्न करायलो की ज्याच्यामुळे मुलांना प्रॉब्लेम होईल. ओके, डन. आता भार्गव, तुझ्यासाठी प्रश्न आहे. भार्गव, आवाज ऐकू आलाय का? हो सर. हा, थोडस सुस्त बसू नकोस, व्यवस्थित आन्सर दे. स्ट्रीम चालू आहे काय? चेक कर. एंट्री क्रमांक 5 मध्ये आपण जे 40,000 लिहिलो याचा अर्थ फर्स्ट कॉलचे आपल्याला 40,000 रुपये येणं बाकी आहेत. यस और नो? फक्त एवढंच सांग. यस. हा हा. तर आता एकूण कंपनी किती शेअर्स विकायला काढली? विकले 2000. ह्या 2000 पैकी किती शेअर्सचे पैसे आले नाहीत आपल्याला? 80 शेअर. 80 शेअर्सचे फर्स्ट कॉलचे पैसे आले नाहीत. तर मला सांग 80 शेअर्सचे किती रुपये आले नाहीत? 1600 रुपये. कसं आलं 1600 रुपये? 80 गुणिले 20 केल्यावर 1600 रुपये. 80 गुणिले 20 केल्यानंतर 1600 रुपये येते. ओके, हा. आता सांग तुला फर्स्ट कॉलचे किती रुपये येणं बाकी होते टोटल? 40. 40,000. त्यापैकी किती रुपये आले नाहीत? 1600 रुपये. म्हणजे किती रुपये आलेत? 1600 आले नाहीत तर किती रुपये आले त्याचा अर्थ? 38,400 रुपये. 38,400 रुपये आपल्याला आलेत. राईट, साधं सिंपल आहे.
40,000 येणं बाकी होते, त्यातले 1,600 रुपये आले नाहीत, याचा अर्थ 38,400 रुपये आपल्याला आलेत. ओके, मग नेक्स्ट एंट्री तुम्हाला करायची आहे. एंट्री नंबर 6, बँक अकाउंट्स DR टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR 38,400. अनेक स्टुडंटला आता इथं खूप सारे टीचर्स असं शिकवतात की इथं कॉल्स इन एरर्स सुद्धा लिहित जा असं म्हणतात या एंट्रीमध्ये. बट ते कॉल्स इन एरर्स कधी लिहायचं, जर फॉरफिट झालेले शेअर्स पुन्हा जर रिइश्यू झाले नाहीतच तर मग तुमचं शेअर फॉरफिचर लिहिणं साहजिक आहे. ओके, इथं या गणितामध्ये जे मंदारचे जप्त झालेले 80 शेअर्स आहेत ते लगेच तुम्ही कोणाला विकायलात, केतनला विकायलात, त्यामुळे इथं कॉल्स इन एरर्स लिहायची गरज नाही. हे साधं सिंपल आन्सर आहे, याच्यापेक्षा मी जास्त काही सांगत नाही. राईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला करायची आहे फायनल कॉलची एंट्री. ओके, फायनल कॉलची एंट्री नंबर 7. हर्षद, फायनल कॉलची आपल्याला एकूण किती रुपये येणं बाकी आहेत फायनल कॉलचे? 2,000 शेअर्सचे 60,000 रुपये आपल्याला येणं बाकी आहेत. ओके, डन. इथे लिहितो मी इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट्स DR टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट CR. सोप्या भाषेत 2,000 गुणिले 30. फायनल कॉलची किंमत आहे 30. बस इथं किती 60 आणि 60. हा, आता कमेंटवाल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे जे युट्यूबवर स्ट्रीम पाहिलेत. पब्लिक, तुम्ही मला सांगायचंय फायनल कॉलचे गणित तर वाचलात, तुम्हाला तर माहितीच आहे कोणाचे शेअरचे पैसे आले नाहीत, कोणाचे जप्त झाले. तुम्ही मला फक्त एवढं सांगा की फायनल कॉलचे कंपनीला येणं बाकी होते 60, आलेत किती एवढं सांगायचं, जेवढे स्टुडंट्स युट्यूबवर स्ट्रीम पाहिलेत. जयश्रीचं सर्वात पहिला आन्सर आलं. वैष्णवी पवारचं सुद्धा पहिला आलेला आहे सर्वात अगोदर आन्सर 57,600. ओके, आपण कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारूयात की 57,600 कसं आहेत. अक्षय, 60,000 येणं बाकी होते, 57,600 आला म्हणाले, कस काय 57,600? पैसे दिले नाही ना. 80 शेअर्सचे 80 गुणिले 30, 8 त्रिक 24, म्हणजे 2,400 रुपये त्यानं दिला नाही. 60,000 पैकी 2,400 आले नाही. ओके, अरे सॉरी, राईट, डन. 60,000 गुणिले 30, सॉरी यार, माय बॅड, 80 गुणिले 30, 2,400 रुपये आले नाहीत, म्हणजे 60,000 मधून 2,400 गेले, 57,600 आले. कमेंट सेक्शन मध्ये वैष्णव पवार, सॉरी यार मी एकदमच ते वैष्णवी समजलो, माय बॅड. एंट्री लिहा बँक अकाउंट्स DR टू इक्विटी शेअर फायनल कॉल 57,600. ओके, आता नीट लक्ष द्या, हे झाले 8 एंट्रीज ह्या प्रत्येक कॉलचे. ओके, जेवढेही कॉल्स आहेत या प्रत्येक कॉल्सचे 2-2 एंट्रीज होतात. एकूण टोटल किती कॉल आहेत? 4 गुणिले 2 किती एंट्रीज झाले? 8. ओके, इश्यू ऑफ शेअर्स मध्ये नीट लक्ष द्या. इश्यू ऑफ शेअर्स मध्ये जेव्हा पण तुम्ही एखादं गणित आलं ज्याच्यामध्ये फॉरफिट झालेले शेअर्स कंपनी रिइश्यूड करायली
तर त्यावेळेस त्या रिइश्यूचे 3 एंट्रीज होतात. जप्त झालेल्या भागांची जेव्हा कंपनी पुनर्विक्री करते त्यावेळेस 3 एंट्रीज होतात. कोणते कोणते 3 एंट्रीज होतात? पहिली एंट्री तुम्हाला करावं लागते कंपल्सरी, ती म्हणजे फॉर फीचरची, म्हणजे ज्याही शेअर होल्डरचे भाग तुम्ही जप्त केला त्याचे फॉर फीचरची एंट्री करावं लागते. त्याच्यानंतर दुसरी एंट्री करावं लागते, एंट्री क्रमांक फर्स्ट. एंट्री क्रमांक सेकंड करावं लागते रिइश्यूची, फॉर फीचरच्या नंतर रिइश्यूची म्हणजे शेअर्स विकलेली एंट्री करावं लागते. त्याच्यानंतर तिसरी एंट्री करावं लागते तुम्हाला कॅपिटल रिझर्वची. ओके, कॅपिटल रिझर्वची. डन, इथंपर्यंत क्लिअर झालं? ओके. आता कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सला जेव्हा ऑफलाईनला क्लास झाला होता किंवा यूट्यूबवर जर तुम्ही माझे इश्यू ऑफ शेअरची व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला एक मास्टर एंट्री लिहून दिले होते. ओके, अक्षय, भिसे, पांडुरंग, तुमच्यापैकी कोणाला मास्टर एंट्री लक्षात आहे? अक्षयचा हात रेज झाला. ओके, ज्ञानेश्वर येते अक्षय? डन. हा अक्षय, सांग मास्टर एंट्री. आता मास्टर एंट्री म्हणजेच काय? हे फॉर फीचरची एंट्री आहे, जे की एक फॉर्मॅट एंट्री आहे, जे की प्रत्येक गणितामध्ये ते अप्लाय करून तुम्ही करू शकता. ओके, जर तुमच्या ट्युशन मध्ये शिकवलेलं असेल किंवा ऑलरेडी तुम्हाला झाला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने एंट्री करा. मी फक्त एक वेळेस रिव्हिजन करून घेतो. ओके, अक्षय, मास्टर एंट्री मध्ये सर्वात पहिले डीआर साइडला काय येते? शेअर कॅपिटल अकाउंट्स डीआर. ओके, एक सेकंड अक्षय. हा भिसे, कंसामध्ये काय येते? कॉलड अप व्हॅल्यू. कॉल्ड अप व्हॅल्यू. हा, त्यानंतर दुसरं काय येते अक्षय? शेअर प्रीमियम अकाउंट या. सेक्युरिटी प्रीमियम अकाउंट्स डीआर कंसात राईट इफ नॉट रिसीव्ड. राईट इफ नॉट रिसिव्ड. शबाश. त्याच्यानंतर तो शेअर फॉर फ्युचर अकाउंट या. टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट्स या. राईट, हा टू लिहिले की समजून जाते. अमाउंट रिसीव्ड मायनस एसपी इफ एनी. अमाउंट रिसिव्ड मायनस एसपी इफ एनी. शबाश. हा, टू कॉल्स इन एरर. टू कॉल्स इन एरर्स. हा, कॉल्स इन एरर्स. हा, ह्याच्यानंतर अक्षय, इथं नीट लक्ष द्या. या एंट्रीमध्ये अक्षय, जप्त झालेल्या फॉर फीचरच्या एंट्रीमध्ये असं लिहू शकतो का मी? अरे हो का नाही? हो, लिहू शकता सर. अक्षय, लिहू शकता. अरे लय जणांना येणं आहे इथं, तर परफेक्ट व्हायचं तुम्हाला. हर्षद, हे लिहू शकता का आपण? हा, असं लिहू शकता. हा, म्हणजे ज्या ज्या वेळेस डिस्काउंटवर अलॉटमेंट झालेले शेअर्स जप्त केल्या जातात त्यावेळेस ते शेअर्स कॅन्सल करत असताना आपल्याला डिस्काउंट ऑन अलॉटमेंट लिहावं लागते. ओके, आता ही एंट्री. हा भाई, जेवढे स्टुडंट युट्यूबवर व्हिडिओ बघायला, ओके, तुमच्या जर कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सरांनी जे मेथड शिकवलेलं आहे त्या मेथडनुसार जर तुमचं आन्सर आलं तर ती मेथड तसंच पक्क लक्षात ठेवा. ओके, ही मेथड सीए फाउंडेशन मध्ये यूज होते.
जिथं अवघड अवघड प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तुमचे 11-12ची मेथड कामाला येत नाही, त्यावेळेस ही मेथड कामाला येते. त्यामुळं ह्या मेथड मी अगोदरपासून स्टुडंटला शिकवत असतो. ओके, तुमच्या जर सरांनी ही मेथड शिकवली असेल किंवा सूत्र माहीत असतील तर एकदम सही ट्रॅकवर तुम्ही आहात. ओके, आता समजून कसं घ्यायचं की ही फॉर फीचरची एंट्री कसं करायचं, म्हणजे ज्या शेअर होल्डरचे शेअर जप्त केला त्याची फॉरफिटची एंट्री कसं करायचं ते समजून घेण्यासाठी सर्वात पहिले ह्या वर्किंग नोटवर या. ओके, व्यवस्थित चेक करा इथं मी काय वर्किंग नोट करायला होते. सर्वात पहिले कंपनीनं चे पैसे मागितले, सर्व शेअर होल्डर्सने पेड केलं, कंपनीनं त्यांना शेअर्स दिले. त्यानंतर कंपनीनं अलॉटमेंटचे पैसे मागितले, शेअर होल्डर्सने पैसे दिले. कंपनीनं फर्स्ट कॉलचे पण पैसे मागितले, सर्व शेअर होल्डर्सनी पैसे दिले. पण नीट लक्षात घ्या, पण ज्या शेअर होल्डरचे भाग तुम्ही जप्त केला त्याने फर्स्ट कॉलचे पैसे दिले नाहीत. आता कंपनीला वाटले की बाबा काहीतरी अडचण असेल, आर्थिक टंचाईमध्ये असेल कोण, ज्याचे शेअर्स कंपनीने जप्त केले, मंदारचे. मग कंपनी आणखी एक वेळेस थोडंसं टाइम दिली की बाबा पैसे दे, पुढच्या वेळेस तू फर्स्ट कॉलच्या वेळेस पैसे दिला नाहीस तर यावेळेस पैसे देऊन टाक. ओके, आणि त्या शेअर होल्डरनं चान्स दिल्यानंतर कंपनीनं त्याला फायनल कॉलचे पैसे मागितले, त्या शेअर होल्डरनं फायनल कॉलचे सुद्धा पैसे दिले नाहीत. आणि म्हणून या मोमेंटला कंपनीने शेअर्स त्याचे काय केले, जप्त केले. ओके, कोणत्या कॉल नंतर त्या शेअर होल्डरचे शेअर जप्त व्हायलेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, कंपनीनं ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट केले, त्या मंदारनं पैसे दिले होते, पण जेव्हा फर्स्ट कॉल मागितले त्याने त्याचेही पैसे दिले नाही. कंपनीला वाटलं फायनल कॉलच्या वेळेस देईल, त्याही वेळेस पैसे दिला नाही. कंपनी म्हणली बस बड आता तुझं लई झालं. या मोमेंटला कंपनीने शेअर्स केले जप्त. ओके, आता इथं थोडंसं व्यवस्थित चेक करा, इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, डन. या प्रो रेटाचं काम झालं, तू जा बेटा. आता मी एक प्रश्न विचारतो, फटाफट उत्तर द्यायचंय. ज्याही वेळेस एखाद्या भागधारकाचे भाग जप्त केल्या जातात, ओके, त्यावेळेस व्यवसायाचं शेअर कॅपिटल इन्क्रीज होते का डिक्रीज होते, इन्क्रीज होते का डिक्रीज होते, काय वाटतंय? ज्या वेळेस एखाद्या भागधारकाचे शेअर कॅपिटल, एखाद्या भागधारकाचे शेअर्स जप्त केल्या जाते त्यावेळेस शेअर कॅपिटल इन्क्रीज होते का डिक्रीज होते? तर त्यावेळेस शेअर कॅपिटल जे आहे रॉंग, इन्क्रीज होत नाही, इन्क्रीज होत नाही. भागधारकाचे शेअर्स जप्त केल्यानंतर व्यवसायाचं शेअर कॅपिटल कमी होते, डिक्रीज होते. सौरभ पांचाळ, तू काहीतरी चुकीचं शिकलास व्हिडिओमध्ये. इन्क्रीज होत नाही, शेअरचे कॅपिटल जप्त झाल्यानंतर शेअर कॅपिटल डिक्रीज होते. जेव्हाही एखाद्या भागधारकाचे शेअर जप्त होतात त्याचे भाग जप्त झाल्यानंतर आपल्या व्यवसायाचे शेअर कॅपिटल डिक्रीज होते. म्हणून फॉर फीचरच्या एंट्रीमध्ये शेअर कॅपिटल अकाउंट्स DR साईडला आहेत. ओके, आता नीट लक्षात घ्या, फॉर फीचरच्या एंट्रीमध्ये लिहायचं तुम्हाला सर्वात पहिले शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. ओके, शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. अक्षय, इथं शेअर कॅपिटल अकाउंट DR ला किती रुपये येतील? नाही नाही नाही, सॉरी, अमाऊंट सांग, अमाऊंट. 100, 120, 100 पक्का? 100 येते. राईट. आता सर्वात पहिले चेक करा, ज्या मोमेंटला त्याचे शेअर जप्त झाले होते, ज्या मोमेंटला त्याचे शेअर जप्त झाले होते त्यावेळेस शेअरची फेस व्हॅल्यू किती होती, कॉल्ड अप व्हॅल्यू, म्हणजे कंपनीने किती कॉल्स केलते, सगळेचे सगळे कॉल केलते आणि टोटल कॉलची किंमत किती होती? 100. राईट.
मग इथं येईल शेअर कॅपिटल अकाउंट्स DR ला 100. भिसे या एंट्रीमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम येईल का? येत नाही सर. कस काय ना? 100 आहे कॉलवर. तर काय झालं? फेस व्हॅल्यू ग्रेट दाखवलं, इन्व्हेस्ट प्राइस नाही सर. नाही, चूक सांगलास. इथं एंट्री आहे, इथं बघ ना. राईट 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 राईट, अक्षयचं बरोबर. हा अक्षय, काय प्रीमियम रिसिव्ड झाली? नीट लक्ष द्या. मास्टर एंट्री मध्ये सेक्युरिटीज प्रीमियम DR ला कधी येते? जर त्या शेअर होल्डरनं या हप्त्याची अमाऊंट, ज्या कॉलमध्ये प्रीमियम आहे त्या कॉलची जर रक्कम त्यानं दिला नाही आणि ते देण्या अगोदरच त्याचे शेअर जप्त झाले, तर मग इथं जर्नल एंट्रीमध्ये मास्टर एंट्रीच्या सेक्युरिटीज प्रीमियम येते. इथं त्यानं ऑलरेडी दिला. हो सर. राईट. भिसा हँग झाला. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? राईट इफ नॉट रिसिव्ड. राईट इफ नॉट रिसिव्डचा अर्थ काय? की तेव्हाच लिहायचं जेव्हा त्याचे पैसे आले नाहीत. आणि इथे तर आपल्याला प्रीमियमचे पैसे आलेत, म्हणजे लिहायचं नाही. त्यानंतर हो सर. 2. भिसे आता सांग. इथं येते 2 शेअर फॉर फ्युचर. 50 येते सर. उगं फेक नकोस. 50 येते. ये ना. 50 येते. 50 येते पक्क? हो. हा, कसं येते सांग. 50 अमाऊंट रिसिव्ड आपल्या 70 आहे, त्यामधून सिक्युरिटी प्रीमियम 20 मायनस करायचं, 50 येते. हा, चेक करा. भिसे कसं सांगायला की टोटल शेअर होल्डर कडून तुम्हाला ऍप्लिकेशनचे अलॉटमेंटचे या 2 कॉलचे एकूण 70 रुपये आले होते. ह्या 2 कॉलचे किती रुपये आले होते? 70 रुपये आले होते. राईट. हे अमाऊंट रिसिव्ड झाली टोटल 70. 70 मधून हे अमाऊंट रिसिव्ड आहे 70, त्याच्यातून सेक्युरिटीज प्रीमियम मायनस करायचं. 70 मायनस 20 50. 70 मायनस 20 किती येते? 50. भाई ही एका शेअरची अमाऊंट घ्यायला होत आपण. ओके. नंतर एकदा मास्टर एंट्री झाली, गुणिले सरळ सरळ करून टाकायचं 80, डायरेक्ट अमाऊंट येऊन जाते. ओके. त्याच्यानंतर पांडुरंगला विचारूयात. पांडुरंग, कॉल्स इन एरर्स मध्ये किती रुपये येतात? 50 रुपये सर. पांडुरंग 50 रुपये कसं? एवढंच सांग मला फक्त. कारण इथं कॉल्स फायनल आणखी फायनल फर्स्ट कॉल जप्त केले ना. हा, ह्या 2 कॉलचे पैसे आले नाहीत आपल्याला. राईट. म्हणून येतील 50. कॉल्स इन एरर्सला येईल 50. राईट. हे झालं मास्टर एंट्री. मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम मी इकडे लिहून टाकतो. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. to calls in errors 80 गुणिले 50 हे 4000. आता ही जी मास्टर एंट्री आहे ही तुम्ही कोणत्याही गणितामध्ये कसंही अप्लाय करा. तुम्ही 2 दिवस जरी प्रॅक्टिस केलं तरी येऊन जाते. आणि प्रॅक्टिसची गरज नाही. ऑलरेडी आपले युट्यूबवर त्या शेअर इक्विटी शेअरच्या इश्यू ऑफ शेअरच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज बघले तरी काम खतम. किंवा उद्याचं स्ट्रीम संध्याकाळचं जरी स्ट्रीम केलात तरी विषय संपला. काय असं हे नाही, बिग डील नाही आहे. डन. हे झाले मास्टर एंट्री. इथं झाले शेअर्स जप्त. आता हे जप्त झालेले शेअर्स कंपनी कोणाला विकायली? कंपनी जप्त झालेले 8000 शेअर्स विकायली केतनला. ओके.
सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. सॉरी माय बॅड, हे 8,000 रुपयाचे शेअर्स म्हणायचं होतं. सॉरी, 80 शेअर्स ज्याची किंमत 8,000 होती किंवा एका शेअरची किंमत 100 रुपये होती, ते केतनला विकायले. मला फक्त एवढं सांगा की 80 शेअर्स होते, एका शेअरची किंमत 100 होती. ओके, हे 100 रुपयाचं शेअर्स कंपनी केतनला विकायली, ते किती रुपयाला विकायली? काही आयडिया उलाली का? 80 चे शेअर आहे. हे फॉरफिटेड शेअर्स, नंबर ऑफ 80 रुपये 80 शेअर्स आहेत. ओके, नंबर ऑफ फॉरफिटेड शेअर्स 80 आहेत. एका शेअरची किंमत आहे 100. 100 रुपयाचे शेअर कंपनी विकायली 80 रुपयाला, म्हणजे कंपनीला किती रुपये लॉस होत आहे? लॉस 20 रुपये 20 रुपये कंपनीला काय होत आहे? लॉस. ओके, 20 रुपये. हा. आता भार्गवसाठी एक सोपा प्रश्न आहे. भार्गव, व्यवस्थित आन्सर दे, इज्जतीचा सवाल आहे काय. हा सर. हे बघ, तू मला सांग की या 2 कॉलचे पैसे आपल्याला मंदारकडून कंपनीला मिळाले होते का? 2 कॉलचे पैसे मंदार ज्याचे शेअर्स तुम्ही जप्त केला त्याने या 2 कॉलचे पैसे कंपनीला दिला होता. चूक का बरोबर? बरोबर. बरोबर, हा. त्याने ह्या 2 कॉलचे पैसे कंपनीला दिला नाही. चूक का बरोबर? बरोबर. बरोबर, हा. आणि हे 2 कॉलचे पैसे न दिल्यामुळं कंपनीने त्याचे शेअर जप्त केले. चूक का बरोबर? बरोबर. बरोबर, हा. आता त्याचे शेअर जप्त झाल्यानंतर कंपनी त्याला हे पैसे परत करते का? त्याच्याकडून आलेले पैसे परत करते का नाही? यस ऑर नो? नाही. करते की करणार? करणार सर. पक्क? हो. बघ बरं, मला तर असं वाटलं की करते. करणार सर. हा, राईट राईट, कंपनी त्याला पैसे परत करणार. आता मला फक्त मास्टर एंट्री बघून सांग की त्या मंदारचे तुझ्याजवळ कंपनीजवळ जप्त केलेले किती रुपये जमा आहेत, हे एंट्री बघून सांग. मंदारचे 4,000 रुपये जमा आहेत सर. 4,000 रुपये जमा आहेत, राईट? पक्क की? हो सर, फक्त हा. आता सांग, हे मंदारचे शेअर कंपनी कोणाला विकायली? मिस्टर केतनला. हा, 100 रुपयाचं शेअर कंपनी केतनला कितीला विकायली? 80 रुपये. 80 रुपयाला. कंपनीला किती रुपये लॉस होला? 1600 रुपये. किती रुपये लॉस? म्हणजे एक शेअर मागे 20 रुपये लॉस आहे. हा, तर 80 शेअर्स मागे किती होते? 1600 रुपये. 1,600 रुपये लॉस. ओके, मला सांग, कंपनीनं मंदारचं 100चं शेअर केतनला 80ला विकलं तर कंपनीजवळ पैसे यायलेत का कंपनीजवळून पैसे चाललेत? कंपनीजवळ पैसे यायले. हा, मग कंपनीजवळ पैसे आले म्हणजे बँक अकाउंट DR ला येते. हो सर. हा, बँक अकाउंट DR ला असं येते का? आता हे का वय विचार नकोस. येस सर. का वय? 80 रुपये 80 शेअर्स आहे, 80 रुपयाला विकायचे. किती रुपये आले कंपनीजवळ? 6,400. 6,400, राईट. किती रुपये कंपनीला नुकसान झालं? एका 80 शेअर मागे, प्रत्येक शेअर मागे 20 रुपये कंपनीला नुकसान झालं, बरोबर? तर एकूण किती रुपये कंपनीला नुकसान झालं? 1,600. 1600 रुपये. हा, आता सांग, कंपनी हे 1,600 रुपये कुठून जमा करते? मंदारचे जे जप्त केलेले शेअर्सचे आलेले पैसे होते त्यामधून फक्त सर. मंदारचे जप्त केलेले किती रुपये होते? 4,000 रुपये, राईट? त्या 4,000 मधून 4,000 कंपनी 1,600 रुपये काढून घेते. ओके, हो सर. इथं लिहा शेअर फॉर फ्युचर.
ग्रेट. हा, आता सांग सीआर साईडला काय आहे ते. टू इक्विटी शेअर कॅपिटल 8,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल 8,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल 8,000. चेक करा आता. ज्यावेळेस भाग जप्त झाले होते त्यावेळेस शेअर कॅपिटल अकाउंट जेवढ्या रुपयानं डेबिटेड झालं होतं तेवढ्याच रुपयानं ते कॅपिटल अकाउंट काय होईल, क्रेडिटेड होईल. तेवढ्याच रुपयानं ते कॅपिटल अकाउंट काय होईल, क्रेडिटेड. ओके, 8,000 डेबिटेड झालं होतं, 8,000 क्रेडिटेड. कंपनीला 8,000 पाहिजे होते, कंपनीला 8,000 मिळाले. आता मला सांग भिसे, एखाद्या शेअर होल्डरचे शेअर जप्त केल्यानंतर, अगोदर प्रश्न तर ऐक की भिसे, तुला साधा सोपा प्रश्न विचारतो का अवघड प्रश्न विचारतो? भिसे तुझ्यासाठी प्रश्न आहे की एखाद्या शेअर होल्डरचे शेअर जप्त केलं कंपनी, ओके, आणि ते रिइश्यू केलं, तर जप्त केलेले शेअर्स रिइश्यू केल्यानंतर या गणितामध्ये कंपनीला फायदा झाला का नुकसान झालं? पांडुरंग, फायदा झाला. फायदा झाला. फायदा झाला की? हो. अबे कुठं फायदा? 100चं शेअर कंपनी 80ला विकायली, कसा फायदा होते? 80ला विकायली पण त्याच्या फॉर्फिचर मध्ये पैसे काढून घेतले ना सर. किती रुपये पैसे काढून घेतले? 4,000 काढून घेतले होते. 4,000 रुपये जप्त केलेले होते, त्यापैकी ते 4,000 रुपये हे लॉस भरून काढण्यासाठी किती रुपये लागले? 1,600 रुपये लागले. 1,600 रुपये लागले. म्हणजे कंपनी स्टील कितीमध्ये फायद्यामध्ये आहे? 2,400 रुपये. हा, अरे भाई कंपनी फायद्यामध्ये आहे, येण्यासारखं कर ना का. जे जे पोरं लॉस म्हणालेत, 80चं शेअर जेव्हा कंपनी, सॉरी 100 रुपयाचं शेअर कंपनी जेव्हा 80 रुपयाला विकायली, भलेही कंपनीला 1,600 रुपये लॉस होते, बट कंपनी जवळ त्या मंदारचे किती रुपये जमा होते? 4,000 जमा होते. राईट, कंपनीला किती हजार जमा होते कंपनीजवळ? 4. त्या 4,000 मधून कंपनी फक्त 1,600 रुपये लॉस फेस केली, राहिले किती? 2,400 रुपये. कंपनी 2,400 रुपये फायद्यामध्ये आहे. तुम्हाला विचार करणार यार, कॉमन सेन्स लावा की कॉमर्सचे पोर आहो तुम्ही. राईट, डन. आता भिसे, हे 2,400 रुपये कंपनी काय करते? कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करते. कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करते, राखीव भांडवल मधून टाकून टाकते. पुढे जर कधी असं छोटं मोठं नुकसान झालं तर मंदारचं कळकळ मधून ते बाकी 2,400 रुपये वसूल केले जातात. ओके, कुलकर्णीचं कमेंट आले, सर कंपनीला काही पण होईना प्रॉफिट लॉस, कारण कंपनी नेहमी फायद्यातच राहते. राईट, म्हणजे कंपनीला लॉस होत नाही, कंपनी नेहमी फायद्यामध्येच राहते. व्हेरी गुड. अरे भाई आम्ही विदर्भातले नाही. अरे असं बोलताना लँग्वेज वरून वाटत असेल विदर्भातले वगैरे, पण नाही, आपण मराठवाड्यामधले. ओके, नांदेड, औरंगाबाद, उदगीर हे सगळे मराठवाड्यामध्ये येतात. ओके, भिसे जर्नल एंट्री सांग. सॉरी, मी औरंगाबाद म्हणलो, मी छत्रपती संभाजीनगर, माय बॅड. अरे भिसे एंट्री सांग की लवकर. शेअर फॉर्फिचर अकाउंट इयर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट इयर. ऑपोजिशन पार्टीवाले कमेंट मध्ये एंट्री सांगलेलं भिसे, ते सांगण्याच्या अगोदर तुझी एंट्री आव. शेअर फॉरफिचर टू कॅपिटल रिझर्व्ह 2,400 रुपये. 2,400 रुपये. राईट, कंपनी 100चं शेअर भलेही 80ला विकली, बट कंपनी जवळ 400 रुपये होते, सॉरी 4,000 रुपये होते. त्या 4,000 रुपये मधून कंपनी 1,600 रुपये लॉस बाजूला काढली, राहिले किती? 2,400 रुपये. 2,400 रुपये डायरेक्ट जातील कंपनीच्या कॅपिटल रिझर्व्ह मध्ये, जे की राखीव भांडवल म्हणून कंपनी जवळ राहते. पुन्हा कधी इन फ्युचर मध्ये कंपनीला प्रॉफिट लॉस होत असेल तर मला 2,400 रुपयाचा वापर करून बाकी ऍक्टिव्हिटीज करण्यात येतात. ओके, आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणजे बॅलन्स शीट. ओके, सर्वात महत्वाचं. बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करण्याचं
एकदम सोपं टेक्निक सांगतो मी तुम्हाला. लॅबिलिटीज असेट. पांडुरंग, तुझ्यासाठी प्रश्न आहे. आवाज ऐकू आले? सर. पांडुरंग, कंपनी 2000 शेअर्स ऍट द एंड विकली, बरोबर आहे, आणि 2000 पैकी 80 शेअर्स जप्त केली, बरोबर, आणि त्यानंतर वापस ते 80 शेअर्स रिइश्यू केली. मला फक्त एवढं सांग, ऍट द एंड 2000 शेअर्स कंपनीला 2000 शेअरचे पैसे आले का नाही, एवढंच सांग. 2000 डबल सांगा बरं सर थोडं. हा, हे बघ, हा कंपनी 2000 शेअर्स विकली होती, हा. त्यापैकी 80 शेअरचे पैसे कंपनीला आले नव्हते. हम्म. त्याच्यानंतर ते जप्त केली कंपनी ते मंदारचे शेअर, आणि मंदारचे जप्त झालेले शेअर्स केतनला विकली वापस. हम्म. मग ऍट द एंड जप्त झालं, पुन्हा रिइश्यू झालं, तर कंपनीला फॉरफिचर आणि रिइश्यू नंतर पूर्णपणे 2000 शेअरचे पैसे आलेत का? हो सर. पक्क? हा. मग सरळ सरळ इथे यायचं, शेअर कॅपिटल लिहायचं 2000 गुणिले 100, सेक्युरिटीज प्रीमियम लिहायचं 2000 गुणिले 20. कॅल्क्युलेट करून सांग किती रुपये आले. दोन लाख, इथे किती? 40. शेअर कॅपिटल 2000 गुणिले 100, 2 लाख. सेक्युरिटीज प्रीमियम 2000 गुणिले 20, किती आले? 40,000. सेक्युरिटीज प्रीमियम आणि शेअर कॅपिटल हे तुम्हाला दोन्ही सेपरेट लिहावं लागतंय. ही जर मेथड शिकला नाही तर मग तुम्हाला एकच पर्याय राहते, ते म्हणजे देशी जुगाड. पूर्ण बेरीज करत यायचं. हा चला, इथे किती आले, इथं 60,000 आले, इथे किती आले, 40,000 आले, असं येडं करत मोजत बसता, टाइम वाया जाते. साधं संपल लॉजिक लावायचं, आणि हे कॉन्फिडन्स येण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस जास्त पाहिजे, त्याशिवाय येत नाही. ओके. कॅपिटल रिझर्व पण येते. हा, ते नंतर सांगतो ना. आता हे दोन झाले, त्याच्यानंतर आता सांगतो लास्ट एंट्री मधले कॅपिटल रिझर्व, जे की किती रुपये? 24. राईट. बस हे तीनच आकडे लॅबिलिटी साईडला येतात. ऍसेट साईडला बँक अकाउंट. बँकेचे फक्त 2,42,400. बेरीज केलाच विषय तो बँक अकाउंटची. हो सर. पक्का? ओके. हा, ओके. तर त्याला बघून सांगायला तर तुम्ही गेलेलं भेटतात. आता मी इथं कॅल्क्युलेट केल्यानंतर की भिसे असं विश्वासघात नाही करत सर, नाही. बेरीज केलं. बेरीज केलास की? हा. हो सर. हो. आता अरे, एक मिनिट मी करतो. अक्षय, इथं इथल्या दूध का दूध पाणी का पाणी करून बिशा मोजायला स्टार्ट कर. सर्वात पहिले घे तोंडी सांग, 60,000 रुपये झाले. ओके. हा, 60 मधून हे 12 मायनस कर, चाललेत आपल्याकडून. किती राहिले? 48. हा, 48 मधून 92 आले. कॅल्क्युलेटर वापर केलास की मरतोस. 48 प्लस 92. 48 प्लस 92. हा. काय? हा, अरे नाही नाही, करू दे बाबा. 48 प्लस 92 सांग की. 2 मिनिटं थांबा सर. हा. आणि अशा प्रकारे विषय एक्सपोज झाला 4 चौकामध्ये. अबे, थांबा सर, आणखी 48 प्लस 92 1,40,000. हा, वही पेन घेतलास की? नाही सर, काहीच नाही. ओके. 48 प्लस 92 1,40,000 प्लस 38,400. प्लस 38,400 1,78,400. पक्क? हो. हा, 1,78,400 प्लस 57,600. प्लस 57,600 2,36,000. 2,36,000. हा, 6,400.
2,42,400. 2,42,400 पक्क. हो पक्क. हा भाई चेक करा 2,42,400 बोलाले का. 2,42,400. 2,42,400. भिसे कमेंट मध्ये एक जण म्हणलंय की सर का ते का 14 जण लाईव्ह नाहीत बाकी सगळे पण आहेत सगळ्यांना प्रश्न विचारा असं म्हणलं. काय प्रश्न विचारू भिसा तू तुझ्या मनाने कोणताही एक प्रश्न त्यांना विचार ते सगळे उत्तर सांगतात. कोणतं बी विचार तुझ्या मनानं हा. मी काय विचारणार जाऊ दे. अरे उगा नॉमिनल विचार तर विचार की. तुम्ही विचारा सर तुम्ही. मी एवढं प्रश्न विचारून विचारून कंटाळून गेलो आता काय तूच विचारायचे तुझीच बारी आहे विचारायची. प्रश्न विचारू वाट नाही रे पॉईंट मारा. पॉइंट बिंट काय नाही. नाही तुझं ऑपोजिशन पार्टीवाला कोणी नाही बट ऑनलाईन जे स्टुडंट आहे तिने असं म्हणाले की सर ते काय चौघच नाहीत बाकी सगळेजण लाईव्ह आहेत त्यांना पण काय तर प्रश्न विचारा असं म्हणाले. नेटचा प्रॉब्लेम आहे. डिस्काउंटचं काय विचारू अक्षय. पेड व्हॅल्यू असते ना किती पेड झाली काय नाही. ते आता जर ते जर सांगलं तुमचं कसं आहे तुम्ही ऑफलाईनला होता तुम्ही सगळं कव्हर केलं. आता जर त्याच्याबद्दल काय बी जिगर काढलं तर यांनी मोबाईल बिबाईल फेकून टाकतात. भाडमध्ये जाऊ दे मी इश्यू ऑफ शेअर्स व्हिडिओजच बघणार म्हणतात ते. त्याच्यामुळे तर लाईव्ह कोणीच नाही 19 जणच आहेत. असंच असतंय. एकतर लेट नाईट टाइम झालेला आहे पुन्हा महत्वाचा आठवडा चालू आहे आणि या टाइमला पॅरेंट्स वगैरे ते सगळे झोपलेले वगैरे असतात ना त्यामुळं अनेक जण ओन लेवलवर अभ्यास करत असतात. आता आपण असं कोणाला फोर्स सुद्धा करू शकणार ना बघतोस का नाहीस व्हिडिओ म्हणून. अभ्यास ओन लेवलवर करतात जर एखादा लईच जर अवघड टॉपिक असलं तर मग युट्यूबवर वगैरे येऊन व्हिडिओज बघतात. चालतंय थँक्यू सो मच गाईस. उद्या आणखी आपण मास्टर एंट्री डिस्कस करणार आहोत. मुलांना कसं सोपं सोपं पाहिजे क्लोजिंग स्टॉक डेप्रिसिएशन ऑब्जेक्टिव्ह असं. आता जर समजा इथं किंमत आणि मागणी किंवा किंमत आणि उपयोगिता ह्यातील संबंध सांगायला चालू करू दे मोबाईल फेकून टाकतील. चलो गाईज भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. टाटा बाय टेक केअर गुड नाईट. ओके थँक्यू सो मच भिसे चौघं कनेक्ट झाल्याबद्दल. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. आपलं बोलणं ऐकून पाप ते हर्षद न सांगताच गायब होऊन गेला. मरुदे त्याला मजमी प्रॅक्टिस करतो म्हणला त्यानं. चला भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. बाप ते सिद्धेश एक प्रश्न विचारायलाय त्याचं उत्तर देऊन टाका उगा जाता जाता. डिक्रीज इन फर्निचर पेटंट रिटर्न ऑफ इन्क्रीज इन बिल्स पेबल RDD रिटर्न ऑफ. सांगा रे भाई काय तर त्याचा आन्सर. ऍडमिशन ऑफ पार्टनर मधलं फाईन ऑड वन आउट विचारायला त्यांना. आरटीटी रिटर्न असते. RDD रिटर्न ऑफ राईट. सिद्धेश तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. समाधानानं झोप आता. ओके चलो गुड नाईट गाईस.